माणसाला आवड असली की आपोआपच सवड मिळायला चालू होते. एकदा शेतात तरी येऊन पहा, हळूहळू तुम्हाला शेतीची आवड लागेल. निसर्गाशी नातं तयार होईल. निसर्गाला तुम्ही मित्र बनवायला लागाल. तर एकदा खुर्चीवर उठून शनिवार रविवार चालायला लागा, यायला लागा, श्रमदान करायला लागा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये. या शेती नसलं तरी काही झालं, या उठा शनिवार रविवार आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन कुठल्याही प्रकारचं मिळेल ते पडेल ते काम श्रमदान म्हणून समजून करायला लागा. हीच खरी ती काय ती समाजसेवा आणि आपल्या स्वतःच्या शरीराप्रती असलेली प्रामाणिकता. याच श्रमामधून या श्रमदानातून आपलं मानसिक आणि शारीरिक पूर्णपणे थकवा निघून जाणार आहे आणि आपलं आरोग्य व्यवस्थित राहणार आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करून खुर्चीत बसणाऱ्या काम करणाऱ्या सर्व लोकांनी श्रमदानाकडे आपल्या शेतकऱ्याकडे वळायला काहीच हरकत नाही. आणि सध्याला मीही माझ्या शेतामध्ये अशाच प्रकारचं श्रमदान करतोय. तर अशा प्रकारे आपण आपल्या शेतीला डेव्हलप करू शकतो. जर सुशिक्षित लोक, खुर्चीवर बसणारे लोक जर शेताकडे वळाले, निसर्गाकडे वळाले, तर निसर्गामध्ये समतोल साधायला वेळ लागणार नाही. का तर सुशिक्षित लोक जेवढे जास्त येतील तेवढं आपण या शेतीला एक नंदनवन फुलवू शकतो. नवीन नाविन्यपूर्ण. आपले बाकीचे बांधव तर खूप काम करतायत, पण आपणही खुर्चीवरून उठून काम करायला लागायची गरज आहे. त्यामुळे आपण नवीन प्रकारच्या बागा फुलवू शकतो आणि आपला निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपण निसर्गाला मदत करू शकतो. ओके, थँक्यू.